मित्रांनो, भ्रष्टाचारी घाबरट अजित पवाराने या महिला आयपीएस अधिकाऱ्यांवर कशी चौकशी लावली ऐका. या आहेत आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा. यांच्यावर अजित पवार आता डोळे ठेवून आहेत. या आयपीएस अधिकाऱ्यांना आता घाबरण्याचे आणि धमकावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या महिलेचे पद काढून घेण्यासाठी आता अजित पवार आणि त्यांचे सहकारी काम करत आहेत. कारण त्या आयपीएस अंजना मॅडम यांनी रोखठोक भूमिका घेतली आणि थेट अजित पवार यांना प्रश्न विचारले. यामुळे अजित पवारांची इज्जत अख्ख्या देशात गेली. सर्वांनी तो व्हिडिओ बघितला आणि आपल्या अजित पवारांचा इगो दुखावला गेला. त्यामुळे आपले अजित पवार आता या इमानदार अधिकाऱ्याला काढण्यासाठी त्यांच्याशी बदला घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता हे मित्रांनो कितपत बरोबर आहे तुम्हीच सांगा. जे अधिकारी चांगले काम करत आहेत त्यांच्याशी सुद्धा अशी वागणूक हे नेते करत आहेत. यावरून तुम्हाला कळून येईल की आतापर्यंत या पवार कुटुंबाने इतिहासात काय काय कारनामे केले असतील. आता हा सर्व मॅटर तुम्हाला माहित असेलच. तुम्ही सुद्धा त्याचा व्हिडिओ बघितला असेलच. त्या अंजना मॅडम यांना माहिती मिळाली होती की एक ठिकाणी अनधिकृतपणे रेती उपसा सुरू आहे. त्यामुळे त्या आयपीएस अधिकारी घटनास्थळी गेल्या आणि त्यांनी ते थांबवले. मग त्या रेती उपसा करणाऱ्या गुंडांना राग आला. मग त्या गुंडांनी लगेच त्यांच्या आकाला फोन केला, म्हणजे अजित पवारांना फोन केला आणि अजित पवारांना सगळी घटना सांगितली. मग अजित पवारांचा पारा चांगला वाढला आणि त्यांनी त्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले. त्यांना धमकी दिली, तुझी एवढी हिंमत कशी झाली आणि तू कुणाशी बोलताय, तुझ्याकडे बघतोच, असे शब्द वापरले. त्यानंतर तो व्हिडिओ मित्रांनो सगळीकडे व्हायरल झाला आणि देशभरातून अजितदादांच्या भ्रष्टाचारावर टीका होऊ लागली. आणि हा व्हायरल झालेला व्हिडिओ बघून अजितदादा चांगले घाबरले आणि त्या बाईचा बदला घ्यायचा असं ठरवलं. मग अजितदादांनी लगेच त्यांच्या अमोल मिटकरीला फोन लावला आणि त्या महिला अधिकाऱ्यावर चौकशी लावण्याचे आदेश दिले. तर अशा प्रकारे मित्रांनो एका प्रामाणिक नेत्याला दमदाटी करून त्याला धमकावण्याचे प्रकार अजितदादांमार्फत उघड सर्वांसमोर झाले. म्हणजे मित्रांनो या सिस्टीममध्ये प्रामाणिक काम करणारा कधीच टिकत नाही. नेत्यांच्या हाताखाली काम करावे लागते. त्या प्रामाणिक अधिकाऱ्याला दाबले जाते, त्याच्या बदली केल्या जातात, त्यांचा अपमान केला जातो. आणि हे राजकारणी मात्र जनतेच्या पैशांवर मजा मारतात, संपत्ती निर्माण करून आरामात जगतात. बाकी मित्रांनो यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये मांडा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा.